भूषण चांगला खेळ झालाय, सर्वात आधी कॉंग्रॅच्युलेशन्स. काय सांगाल इंटायर स्पर्धेमध्ये कशी वाटली स्पर्धा? RSC ट्रॉफी मध्ये खेळत असताना, फ्लड लाईट मध्ये खेळत असताना, या मैदानामध्ये खेळत असताना आणि इंडिव्हिज्युअल आपल्या टीमचा परफॉर्मन्स कसा झाला? जरी आपण फायनल मध्ये पोहोचलो नाही तरी देखील भल्या भल्या संघांना पराभूत केलं. आपण देखील एक सामना असा खेळला ज्या सामन्यामध्ये 7 धावा 4 धावा अगदी 7 बॉल मध्ये तुम्ही डिफेंड केलात. काय सांगाल या संपूर्ण माहोलाचं वर्णन कशा पद्धतीने कराल? प्रथमतः मी अक्षयचं धन्यवाद करेन. धन्यवाद म्हणजे घरची टुर्नामेंट झाली माझ्यासाठी, कारण की अक्षय आणि मी खूप जवळचे मित्र आहोत आणि नेहमीच टुर्नामेंट जवळ आली की चर्चा असतेच आणि माझी एंट्री नेहमीच फिक्स असते. तर धन्यवाद अनिकेत दादा आणि अक्षय दादांचं. नेहमीच कुमार इलेव्हन तुर्भे संघावर प्रेम दाखवल्याबद्दल त्यांचा मी आभार मानेन. आणि नमितनी फर्स्ट मॅचमध्ये आम्हाला आतमध्ये आणून जो परफॉर्मन्स दिला होता, मला असं वाटलं की आम्ही फायनल्समध्ये खेळ करू, बट गंगाने एक्स्ट्राऑर्डिनरी बॅटिंग केली. म्हणजे ते गंगाच करू शकत होता, कारण की त्याच्या बॅटवर त्याची टुर्नामेंट होती आणि ज्या रीते त्यांनी फटके स्ट्रोक्स खेळले रात्री 1 वाजताच्या दरम्यान ते खूप अनबिलिव्हेबल होते. कारण की जर आम्ही देखील फर्स्ट बॅटिंग केली असेल तर एवढे रन नसतो करू शकलो. बट क्रेडिट गोज टू गंगा त्याच्या ब्रिलियंट इनिंगला. आणि मी श्रीकृष्ण दिवाचं देखील कॉंग्रॅच्युलेशन्स करेन, कारण की सातत्याने कित्येक वर्ष ते अधिराज्य गाजवतं या क्रिकेटवर. मात्र कुठेतरी बॅटपॅच चालू होता. आज मात्र पुन्हा एकदा त्यांनी भरारी घेतली आहे आणि बेस्ट ऑफ लक. अजूनही क्रिकेट खूप शिल्लक आहे आणि खूप बाकी आहे. आणि दादांनी, प्रकाश दादा असेल, किशोर असेल, ह्यांनी टीमला खूप चांगल्या प्रकारे लीड केलं आहे. गंगा आज त्यांच्या टीमला घेऊन चालतोय. सो मी त्यांचं देखील धन्यवाद करेन. आणि घनसोली म्हणजे माझी आवडती टीम. मी खूप वर्ष म्हणजे ज्यांनी मला क्रिकेटचे धडे म्हणजे जेव्हा मी क्रिकेटर नव्हतो, बली सरांचं मी नेहमीच आभारी आहे. त्यांनी अशोक मामाला सांगितलं होतं की त्यांनी त्याची टिप्पणी दिली होते माझ्यासाठी की हा जाऊन पुढे खूप मोठा प्लेयर होणार. आणि त्याच्याच पावलावर पाऊल मी, जसं त्यांनी सांगितलं का डोकं खाली ठेवून क्रिकेट खेळावं, तशाच आजपासून मी क्रिकेट खेळतोय. घनसोली संघ खूप कठीण काळात होता, मात्र विशाल सरांनी आता मात्र एक चांगला संघ बांधला आहे. आणि पुढच्या मला वाटतं काय 2-3 वर्षात पुन्हा एकदा ते भरारी घेतील. आणि शिरोणे संघाचं देखील जिथं टीम दिसत देखील नव्हती, आज 2 टीम असून आणि दोन्ही टीम चांगला क्रिकेट खेळत आहेत. सो नवी मुंबईचा क्रिकेट खूप मोठा आहे आणि आपला टेनिस बॉल देखील खूप मोठा आहे. आता ग्रामीणच्या मध्ये 1 करोडाचं पारितोषिक आहे ग्रामीण क्रिकेट. दादा मी सांगेन अनिकेत दादांना की आता येणारी टुर्नामेंट 1 करोड पारितोषिक आहे फक्त ग्रामीण खेळाडूंसाठी. सो तो देखील आपल्यासाठी खूप मोठं एक अपॉर्च्युनिटी आहे. आणि आताचं क्रिकेट देखील आपलेच ग्रामीण खेळाडू गाजवत आहेत. केतन म्हात्रे असेल, विकी भोईर असेल, हेच बाहेरच्या दौरे करत आहेत. सो तुम्हाला देखील ह्याच क्रिकेटने, ते देखील ह्याच क्रिकेटने वरती गेल्यात. तुम्हाला देखील अपॉर्च्युनिटीज आहेत. न्यू यंगस्टर्ससाठी खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. आज करण अंबालेने मला वाटतं 2 दिवस आधी फॉर्च्युनर गाडी क्रिकेटच्या दमावर घेतली आहे. सो सोपं गोष्टी नाही आहे. तुम्हाला देखील मेहनत करायची आहे. रोज ग्राउंडवर कसरत करा आणि आपला बेस्ट द्या. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. भूषण उत्तम पाटील, कोहिनूर ऑफ नवी मुंबई. आणि खऱ्या अर्थानं